राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने रूप लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने वाटाळ करी वा
विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो सुखाचे सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर सर्व 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 सुखाचे सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वार बाप रखुमा देवी वार बाप रखुमा देवी वार तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल देवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल देवा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण
राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम हरी हरिदासाची ये घरी हरिदासाची घरी हरिदासाची ये घरी हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी 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 हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी 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 हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा मनसे काही मागा मनसी काही मागा मनसे काही मागा हेची देगा पांडुरंगा 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 संता लोटांगणी संता लोटांगणी संता लोटांगणी संता लोटांगणी जाता लाज नको मनी जाता लाज नको मनी जाता लाज नको म्हणी जाता लाज नको म्हणी जाता लाज नको म्हणी जाता लाज नको म्हणी मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा 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 तुका म्हणे अंगी तुका म्हणे अंगी तुका म्हणे अंगी तुका म्हणे अंती शक्ती देई नाचे रंगी 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 तुका म्हणे अंगी तुका म्हणे अंगी तुका म्हणे अंगी तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी शक्ती देई नाचे रंगी शक्ती देई नाचे रंगे शक्ती देई नाचे रंगे शक्ती देई नाचे रंगे शक्ती देई नाचे रंगे मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा हेची
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ताली वाजवा भजन म्हणा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा जय विठोबा मंद हरिदासाची पायी हरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरे हरिदासाची घरी 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 मज उमजवा जन्मांतरी 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 न लगे काही न लगे काही मज उपजवा जन्मांतरी मज उपजवा जन्मांतरी मज उपजवा जन्मांतरी मज उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा हेची देवा पांडुरंगा हेची देवा हेची देवा
सद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय, सद्गुरु पंकज स्वामी महाराज की जय। विठ्ठल विठ्ठल वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली बंशी महाराज की जय। विठ्ठला 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 कुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, आनंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज की जय, वैकुंठवासी स्वामी महाराज की जय, गुरुवर्य समर्थ सद्गुरु बंशी महाराज की जय, बंशी महाराज की जय। ढाला 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 ढाला। हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी, मनसी काही मागा हिची दिगा पांडुरंगा, संता लोटांगणी जाता लाज नको मनी, मनसी काही मागा हिची दिगा पांडुरंगा। तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी, मनसी काही मागा हिची दिगा पांडुरंगा। विठ्ठला 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 कुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज, सब संतन की समर्थ सद्गुरु किशनगिरी महाबा की जय। विठ्ठला 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 विठ्ठला। ओम प्रज्ञानांश प्रदान स्थिर चर निकर व्यापी भीर व्याप्य लोकान। थोड़ा बेस द्या। भुक्त्वा भोगांस्तविष्टान पुनरपिधीशनोद्भासितान कामजन्यान, पीत्वा सर्वान् विशेषान् स्वपिति मधुरभुङ्मायया भोजयन्नो, माया संख्यातुर्यं परममृतमजं ब्रह्म यत्तन्नतोऽस्मि। यो विश्वात्मा विधिज विषयान् प्राश्य भोगांस्तविष्टान्, पश्वाश्चन्यान् स्वमति विभवान् ज्योतिषां स्वेन सूक्ष्मान्,
सर्वाणि तान् पुनरपि शनैः स्वात्मनि स्थापयित्वा हित्वा सर्वान् विशेषान् विगतगुणगणः पात्वसो नस्तुरीयः अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकरो प्रथम नमन पांडुरंगाकरो प्रथम नमन पांडुरंगाकरो प्रथम नमन पांडुरंगाकरो प्रथम नमन दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओम माता यस्य तपस्विनी च जनको वैराग्य रागान्वितः भ्राता रो गुरुना निवृत्ति सहिता निवृत्तिका संस्थिताः इत्थं साधु कृपान्वितं स्वयं ज्ञानामृतेनावृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्त ज्ञानेश्वरं द्वैताद्वैत समन्वयैक जननी ज्ञानस्य ज्ञानेश्वरी भक्ति ज्ञानप्रदायिनी निजजनान् ज्ञानामृतं पायिनी भक्ति ज्ञानयुतं हि येन कथितं शास्त्रं विवेकप्रदं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्त ज्ञानेश्वरं नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ति उदारा सोपान देवा उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने नमो त्रिभुवनी आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची हरी हरिदासाचे घरी मद उपदवा जन्मांतरी मनसी काही मागा हेची दिगा पांडुरंगा माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानराज माऊलींच्या परम कृपेने सर्व साधू संतांच्या परम कृपा आशीर्वादाने आज विशिष्ट ठिकाणी विशिष्ट समय विशिष्ट क्षेत्राच्या ठिकाणी भगवान पंढरीनाथाच्या सेवेकरता उपस्थित केला गेलेला अभंग संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा सर्व वारकरी टाळकरी भाविकांच्या पाठातील आणि श्रोतृवर्गाच्या कानपाठातील, कारण पाठातील म्हणजे पुढं म्हणायला लावला तरी म्हणता येतो त्याला पाठातील म्हणतात, आणि पुढं म्हणणाऱ्याच्या बरोबर आपल्या मुखातून शब्द पुटपुटतात त्याला कानपाठातील म्हणतात. विठला विठला तर बहुश्रुत असा हा अभंग आहे, अत्यंत प्रसिद्ध अभंग आहे. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबराय यांचा आहे. भगवान पंढरीनाथाच्या समोर पांडुरंग परमात्म्याच्या समोर जगद्गुरु तुकोबराय उभे आहेत आणि पंढरीनाथाचा गेल्या अनेक वर्षापासूनचा आग्रह आहे. नुसता तुकोबरायांच्याकडेच आग्रह आहे असं नाही, तर त्यांच्या कुळामध्ये आतापर्यंत जेवढे काही पारमार्थिक होऊन गेले त्या सर्वांच्याकडे तुकोबरायांचा आग्रह आहे की काहीतरी मागावं, आणि त्या आग्रहाखातर आतापर्यंत काही कोणी मागितलेलं नाही. पण जगद्गुरु तुकोबरायांचा नाविलाज झाला, त्याला तुष्यतु दुर्जन्याय म्हणतात. म्हणजे तुकोबरायांना अपेक्षा नाही, मनात इच्छा नाही, परंतु पांडुरंग परमात्म्याचा आग्रह आता टाळता येत नाही. त्याकरता भगवंताच्या इच्छेखातर समोरच्याला बरं वाटावं म्हणून तुष्यतु दुर्जन्याय, देवाला बरं वाटावं, देवाला थोडासा आनंद व्हावा की आपल्या भक्ताने काहीतरी मागितलेलं आहे, आणि त्याच्या बदल्यामध्ये जगद्गुरु तुकोबराय अत्यंत अनेक वर्षापासूनचा आग्रह असल्यामुळे मागणं मांडतात. मनसी काही मागा हेची दिगा पांडुरंगा, चकारात्मक मागणं आहे. हेच दे, तुझ्या मनामध्ये जे आहे ते नको, जे आम्ही मागणार ते देणार असेल तर दे. ठीक आहे, काय मागायचं ते मागा. मग तुकोबराय पहिल्या चरणातून म्हटलेले आहे, हरिदासाची घरी
मज उपजवा जन्मांतरी. हरिदासाच्या घरामध्ये आम्हाला पुढचा जन्म मिळावा. जन्म जन्मांतरी म्हणजे ह्या जन्म मिळाला हरिदासाच्या घरामध्ये, म्हणून आम्ही परमार्थ केला, ज्ञानेश्वरी पारायण केलं, पंढरीनाथाची पायी वारी केली किंवा क्षेत्राच्या ठिकाणी सप्ताह केले. हे हरिदासाच्या घरी जन्माला आल्याचं पुण्य आहे आणि म्हणून हा अशा प्रकारचा परमार्थ आम्ही करू शकलो. असाच परमार्थ उत्तरोत्तर करता यावा याकरिता हे पांडुरंग परमात्मा पुढचा जन्म आम्हाला कुणाच्या घरी मिळावा, हरिदासाच्याच घरी पुन्हा मिळावा. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी, मनसी काही मागा हेची दिगा पांडुरंगा. आणखी असं मागणं आहे, हरिदासाच्या घरी जन्म दिला, मग हरिदासाच्या घरी हरिदास येतील, संत येतील. संत आल्यानंतर, हरिदास आल्यानंतर त्यांच्या चरणावरती नतमस्तक होत असताना कुठल्याही प्रकारचा बडेजावपणा मनामध्ये येऊ देऊ नका. मी अमका आहे, मी फलाना आहे, पदाधिकारी आहे, आमदार आहे, खासदार आहे, बागायतदार आहे, गावातील अनेक प्रकारचा नामधारक आहे, अशा प्रकारचा कोणताही अभिमान मनामध्ये येऊ देऊ नका. संता लोटांगणी जाता लाज नको मनी. मनात कुठल्याही प्रकारची लाज येता कामा नये, कारण संत हे कोणत्याही वेशात असू शकतात. कदाचित फाटक्या वेशातही संत असू शकतात. मग फाटक्या वेशातल्या संतांना मी काय नमस्कार करू, म्हणजे स्वतःच्या मनामध्ये लाज येता कामा नये. त्याकरता संता लोटांगणी जाता लाज नको मनी, मनसी काही मागा हेची दिगा पांडुरंगा. आणि आणखी असं मागणं आहे की संत एकत्रित आले की ते त्या ठिकाणी एकत्रित येऊन कीर्तन रंग म्हणजे अशा प्रकारचा टाळ मृदंग विना लावून त्या ठिकाणी भजन करतील, तर त्यांच्या भजनाच्या किंवा कीर्तनाच्या किंवा हरिपाठाच्या रंगामध्ये नाचण्याकरता अंगामध्ये शक्ती द्या. तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी, मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. म्हणजे 4 चरणाच्या या अभंगातून जगद्गुरु तुकोबरायांनी मुख्यतया फक्त 3च आणि अत्यंत महत्त्वाच्या मागण्या केलेल्या आहेत. विठ्ठल 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 अभंग घेतल्यानंतर अगोदर प्रस्तुत अभंगातील जो मुद्दा आहे तो सांगायचा असतो. ही वारकरी संप्रदायाची परंपरा, म्हणून घेतलेल्या अभंगाला अगोदर प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. नंतर वेळ राहो की न राहो, परंतु 4ही चरणाचा किंवा घेतलेल्या अभंगाच्या जेवढ्या अभंगाचे चरण असतील तेवढ्या अभंगाच्या चरणाचा सरळ सरळ भावार्थ सांगणं हे कीर्तनकार वक्त्याचं पहिलं कर्तव्य आहे. कारण कीर्तनातील प्रधान विषय हा अभंग असतो. बहुधा अनेकदा आपण पाहतो कीर्तन कसं झालं विचारलं तर खूप चांगलं झालं सांगता येतं, पण कीर्तनाचा अभंग कोणता आहे असं जर विचारलं तर त्यांना तो सांगता येत नाही. त्याचं काहीसं कारण असंही असू शकतं, कारण घेणाऱ्याने अभंगाचा आणि कीर्तनाचा संबंध शेवटपर्यंत जिकरीने येऊ दिलेला कधी नसतो आणि म्हणून तो काही अंशी कीर्तनकाराचाही दोष आहे. म्हणून घेतलेल्या अभंगाचं अगोदर स्पष्टीकरण व्हावं आणि तुम्ही देखील सुरुवातीला सरळ सरळ जो अर्थ सांगितला जातो तो अर्थ खूप कटाक्षतेने ऐकला पाहिजे. इथं सर्वांनी ऐकला पाहिजे आणि तो मग नंतर कोणीही जरी विचारलं कोणता अभंग होता तर तो आपल्याला निदान अर्थाच्या दृष्टीने होत नाही, लक्षात राहतो. अर्थ लक्षात राहिला म्हणजे चरण लक्षात राहतात, चरण लक्षात राहिले म्हणजे अर्थ लक्षात राहतो. तर असा अन्योन्य संबंध आहे असतो. तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज सुंदर या ठिकाणी नियोजन 4 दिवसापासूनचा हा सप्ताह चालू आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी 18वा अध्याय पारायण सोहळा तथा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र कथा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे श्रावण मासानिमित्त हा कीर्तन महोत्सव या ठिकाणी समापन्न होत आहे. वर्ष दुसरं आहे. पहिल्या वर्षीचा सप्ताह मला वाटतं ज्ञानोबरायांच्या समाधीस्थली श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी संपन्न झाला. त्या माध्यमातून ज्ञानोबरायांची आज्ञा घेऊन या पुण्य अत्यंत परमपावन क्षेत्र पंढरीनाथाच्या नगरीमध्ये हा उत्सव होतो आहे. तर ज्या संत महात्म्यांचा कृपा आशीर्वाद आहे, सद्गुरू स्वानंद सुखनिवासी जोग महाराज, श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा, वैकुंठवासी प्रातस्मरणीय बंकट स्वामी महाराज, ज्यांच्या मठामध्ये आपण आज विराजमान आहोत,
त्याचप्रमाणे सद्गुरू हरिभक्तीपरायण वैकुंठवासी बंशी महाराजजी तांबेबाबा श्री क्षेत्र नेवासा, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण रामकृष्ण महाराज काळे गुरुजी श्री क्षेत्र आळंदी किंवा श्री क्षेत्र गोनेगाव चौफोला, महंत गुरुवर्य हरिभक्तीपरायण शांतीब्रह्म पूजनीय भास्करगिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड संस्थान यांच्या कृपाशीर्वादाने, त्याचप्रमाणे आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज तथा टिंबटिंब महाराज, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण संतोषजी महाराज चौधरी श्री क्षेत्र आळंदी. टिंबटिंबाचा उल्लेख तुम्ही केला ना. बरं. आदरणीय संतोषजी महाराज चौधरी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संपन्न होणारा हा अत्यंत गोड असा कार्यक्रम, गेल्या वर्षी आळंदीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. त्यांचा मित्रपरिवार साधक परिवार अत्यंत मोठा आहे आणि म्हणून क्षेत्राच्या ठिकाणी असा कार्यक्रम करणं शक्य होतं आहे. आणखी हे सद्गुरू किसनगिरी बाबा भक्त मंडळ आहेत. त्याचप्रमाणे गुजरवाडी या ठिकाणी संतोषजी महाराजांचा काही दिवस रहिवास आणि त्या माध्यमातून स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराजांचा देखील रहिवास आणि आपल्या परिसरामध्ये देखील ते राहून गेलेले असल्यामुळे परिसरातील व पंचक्रोशीतील नेवासा पंचक्रोशीतील आणि दूरदूरवरून देखील अनेक भाविक भक्त या कार्यक्रमाकरता संमिलित आहेत. विनेकऱ्यापासून तो इकडं पार या चष्मेवाल्या बाबांपर्यंत पाहिलं तर बघा तुम्ही, एकही टाळकरी असा कातनीवर आलेला कोणीच नाही. तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात अशा प्रकारची सर्व अवस्था आहे. आदरणीय श्याम महाराज आमचे अनुज गुरुबंधू आहेत. आपल्या आळंदी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्ष अध्ययन पूर्ण केलं. गुरुजींच्याच आश्रयाला त्या ठिकाणी आश्रमामध्ये राहायला होते आणि त्यांचं या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज चरित्रकथा आहे. सद्गुरू स्वामी भारतानंद गिरीजी महाराजांकडे ज्यांनी प्रस्थांतरीपर्यंत पूर्ण अध्ययन केलेलं आहे. अध्ययन झाल्यानंतर 2-4 वर्ष तिथं पाठनही केलेलं आहे, म्हणजे जे शिकलं ते शिकवलेलं देखील आहे. अशी विद्वान मूर्ती श्री क्षेत्र पंढरपूर निवासी जुनघरे महाराजांच्या मुखातून आपण ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र ऐकलं. अत्यंत परम भाग्यवान आपण आहात. संतोषजी महाराजांनी गोड असं नियोजन केलेलं आहे. या कार्यक्रमाकरता उपस्थित आदरणीय आमचे मृदंगवादक अनुज गुरुबंधू नवनाथ महाराज आगळे खूप वाजवतात, कारण एका नाथात 9 नाथ आहेत ना, त्यामुळे भरपूर वाजवतात. पेटी मास्तर आदरणीय आपले शिवाजी भाऊ, त्याचप्रमाणे आज उपस्थित आदरणीय ज्यांनी सुंदर अशी चाल गायली हरिभक्तीपरायण गहिनीनाथजी महाराज आढाव श्री क्षेत्र नेवासा, त्यांना पुढे ज्यांनी चाल गायली ते आमचे प्रकाश महाराज गुजरवाडीकर, रवी भाऊ वगैरे शनुभाऊ, सर्व गुजरवाडीचं भजनी मंडळ उपस्थित आहे. गुजरवाडीचे सरपंच आहेत, सर्व मंडळी आहेत, चोपदार आहेत. इकडून आमचे नाही त्यांचं नाव मला पटकन येत नाही आणि नेहमी मूर्ती तर लक्षात आहे आपले हे फेटेवाले बाबा जितेंद्र नाही, पंढोरे महाराज नावाने परिचित आहेत. विनेकरी बाबा आहेत, मत्सुभाऊ वगैरे सर्व पंचकोशीतील टाळकरी आहेत. आदरणीय राजेंद्र महाराज आसने तेही उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तीपरायण श्री चांगदेवजी महाराज काळे गेवराई तेही उपस्थित आहेत. सर्व मंडळी आहेत. आता कोणाकोणाचं नाव घ्यावं कोणाकोणाचं नाही. आमचे गुरुबंधू सर्व मंडळी, माऊली महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज, माऊली महाराज, दोन्ही माऊलीच महाराज आहेत. आणि या बाजूने आमचे बाबासाहेब महाराज, सर्व महाराज आहेत. आमचे सुंदर आवाज ज्यांचा आहे बाळासाहेब महाराज, इकडे डॉक्टरही आहेत. ते म्हटले काय हरकत नाही. आमचे कोपऱ्याचे बाबाही देखील उपस्थित आहेत. जुन्या पिढीतील बंशी बाबाच्या काळातील ते टाळकरी आहे. तर सर्व मंडळी आहेत. सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि उर्वरित वेळेमध्ये आपण चिंतन करूया. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संताच्या, 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 या वारकरी संताच्या. मस्तक हे पायावरिया वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरिया वारकरी
मठामध्ये हा कार्यक्रम चालला. पंढरपुरातील माझा पहिला दिवस सन 1994 सद्गुरू वैकुंठवासी रामकृष्ण महाराज काळे गुरुजींच्या समवेत या मठामध्ये पहिल्यांदा पंढरपूरला आलो आणि पहिल्यांदाच मठामध्ये राहण्याचा योग आला. या 3ऱ्या मजल्यावरती तिकडे मंदिराकडे तोंड करून समोरच्या बाजूने जी गॅलरीच्या तिथं जी खोली आहे ती खोली सद्गुरू गुरुजींना असायची वारीच्या काळामध्ये. मग आपले नेवासा परिसरातील वारकरी मंडळी त्यांच्या समवेत येऊन त्या खोलीमध्ये जेवढे बसतील तिथं मुक्कामी राहायचे. हां हां असं ना 30 का 20 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 1994 बरोबर आहे. 30 वर्षापूर्वी पहिल्यांदाच श्री क्षेत्र पंढरपूरला येण्याचा योग आला आणि या ठिकाणी आदरणीय पिवळा फेटा बांधलेले वैकुंठवासी बाबांचं नाव पालसिंगकर महाराज. पालसिंगकर महाराज सुंदर जीवन, अत्यंत साधू व्यक्तिमत्व. आणि त्याच वर्षी गंगा मैयाला खूप असा पूर आलेला. भगवान आपलं पुंडलिकरायांचं जे मंदिर आहे त्या मंदिराचा फक्त कलश राहिला होता पाण्याने हे होण्याचा. आणि तिथं असलेल्या सर्वांनी सांगितलं, म्हणले ज्यावेळेस कळस पूर्ण झाकेल त्यावेळेस पांडुरंग परमात्म्याच्या चरणाला काय गंगेचा स्पर्श होतो, अशी ती लेव्हल आहे. आणि त्याच काळात इथं देखील सद्गुरू आपलं स्वामी महाराजांची जी समाधी आहे तर चरणाची आणि यांची एक लेव्हल अशी आहे असं सद्गुरू पालसिंगरकर महाराजांच्या मुखातून आम्ही ऐकलं. आणि त्या काळात इथं असलेले काही ग्रंथ वगैरे होते. भक्तगण म्हटले, बाबा ग्रंथ बाजूला घ्यायचे का? बाबाने सांगितलं नाही, चरणाचं दर्शन घेतल्यानंतर मैया ही ओसरत असते, त्यामुळे ग्रंथ काही काढायचे नाहीत. पूर वाढत वाढत चाललेला असताना सुद्धा त्यांनी असं सांगितलं. आणि बरोबर चरणाचा स्पर्श झाला आणि मैयेचं अवतरण कमी 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 बरोबर झालं. आणि त्या ठिकाणी मग बाबांचा असणारा अधिकार सर्वांच्या लक्षात आला. तर त्या काळातली एक आठवण मुद्दाम येते. गुरुवर्य रामकृष्ण महाराज काळे गुरुजी वाजवण्याकरता असायचे. या आश्रमामध्ये असणारे आदरणीय भिवा महाराज, आदरणीय विनायक महाराज, आदरणीय आपले संस्थांवरती आता किसन महाराज पवार आदी करून सर्व मंडळी त्या कार्यक्रमाकरता उपस्थित असायचे. पहाटे 4 वाजता काकडा भजन व्हायचं. सद्गुरू रामकृष्ण महाराज काळे गुरुजी वाजवण्याकरता असायचे. आणि हरिभक्तीपरायण वैकुंठवासी त्रिंबक भाऊ दिघे यांच्याकडे विणा असायचा. आणि हा पूर्ण मंडप 3 ताळाशे भरलेले असायचे. सद्गुरू गुरुनाम गुरु स्वामी महाराजांच्या काळातही जो प्रसंग सर्वांनी अनुभवला तोच प्रसंग बनशीबाबांच्या काळामध्ये, गुरुजींच्या काळामध्ये आम्ही देखील या मंदिरामध्ये पाहिलेला आहे. म्हणून अत्यंत पवित्र ही अशी वास्तू आहे. जी मंडळी या कार्यक्रमाकरता इथं उपस्थित झाली, 1, 2 दिवस, 3 दिवस किंवा 5ही दिवस, जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ जी मंडळी इथं उपस्थित झाली, त्यातल्या त्यात कसं आहे, पंढरी हे क्षेत्र अत्यंत परमपावन आहे. पण परमपावन असलेल्या पंढरी क्षेत्रामध्ये श्री क्षेत्र बंकट स्वामी महाराजांच्या या वास्तूमध्ये आपल्याला हा कार्यक्रम करायला मिळतोय, ही सर्वात मोठी भाग्याची गोष्ट आहे. विठाला 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेवा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठाला 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 वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. पंढरी क्षेत्र हे अत्यंत वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. आपण जर महाराष्ट्र सोडून दुसरीकडे जन्माला आलो असतो तर भाग्याने विनटलो नसतो. तसं भारतभूमीमध्ये जे जन्माला आले त्यांना भाग्यवान म्हटलेलं आहे. कारण भाग्याची संपत्ती असं म्हटलंय, भरतखंडे नरदेह प्राप्ती हेतव परम भाग्याची संपत्ती. पण तरी देखील त्यातल्या त्यात भारतामध्ये जे जन्माला आले ते भाग्यवानच आहेत, परंतु त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये जे जन्माला आले ते अत्यंत भाग्यवान आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये जन्माला येऊन वारकऱ्याच्या घरामध्ये जे जन्माला आले ती जन्मजात श्रीमंत मंडळी. विठ्ठल 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 हा भौतिक दृष्टीने जर विचार केला तर त्यांच्याकडे 4 एकर क्षेत्र कमी असेल, काही बँक बॅलन्स कमी असेल, कपडे लत्ता कमी असेल, राहणं साधं असेल, साधं खाणं असेल, साध्या झोपडीत राहत असतील. भौतिकदृष्ट्या वरचं अवडंबर काही जरी नसलं तरी चालेल, पण जी मंडळी वारकऱ्यांच्या घरामध्ये जन्माला आली ती स्वतःला भाग्यवान त्यांनी समजायचं. जसं एखाद्या नवजात शिशूचा, छोट्याशा मुलाचा जन्म झाला आणि तो श्रीमंताच्या घरात जन्माला आला, त्याच्या दैवयोगाने, त्याच्या भाग्याने तो श्रीमंताच्या घरात जन्माला आला.
श्रीमंताच्या घरात जन्माला आल्यामुळे तो जसा जन्मजात श्रीमंत, म्हणजे कुठलेही कष्ट न करता, न नांगरणी केली, न कुठला उद्योग केला, न दुधाचा धंदा केला, न करता, काही न करता तो श्रीमंताच्या घरात जन्माला आल्यामुळे तो जसा श्रीमंतच म्हणून जन्माला आला, तसं जी वारकरी संप्रदायामध्ये वारकरी म्हणून या वारकऱ्यांच्या घरामध्ये जन्माला आली, त्यांनी वारकऱ्याचं कोणतं कार्य आतापर्यंत केलं नसेल काही हरकत नाही, परंतु वारकऱ्याच्या घरात ज्या अर्थी जन्माला आली त्या अर्थी ती वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने श्रीमंत मंडळी आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला